आणि मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातील 5 जणांना आतापर्यंत फोन आलेले आहेत। नितीन गडकरी, रक्षा खडसे, आठवले, पीयूष गोयल आणि प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। मंत्रिपदासाठी महाराष्ट्रातले हे 5 नेते आहेत, खासदार आहेत ज्यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे। तर नितीन गडकरी, रक्षा खडसे, रामदास आठवले, पीयूष गोयल आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। दरम्यान मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर रामदास आठवले यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। आपल्यासोबत रामदास आठवले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। आठवले साहेब, फोन आलेला आहे महाराष्ट्रात सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती आपल्याला फोन येईल की नाही, काय सांगाल? कसं वाटतंय परत एकदा संधी मिळाली? आता एकतर आपल्याला संधी मिळणार होतीच, कारण रिपब्लिकन पक्ष हा एनडीएचा एक पार्टनर आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने चांगल्या पद्धतीनं कामगिरी केलेली होती आणि गेली 8 वर्षापासून मी माननीय मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहे, त्यामुळे मला संधी मिळालेली आहे। मला जे.पी. नड्डा यांचा फोन सकाळी 9:15 वाजता आलेला होता आणि 11:30 वाजता प्राईम मिनिस्टर हाऊसला आमची मीटिंग आहे, त्या ठिकाणी आम्हाला बोलावलेलं आहे। तर मला संधी मिळालेली याचा मला आनंद आहे आणि माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना आनंद आहे। तुम्ही बोलला होतात मोदी में है दम, इसके लिए हम साथ है हम। हाँ, तर मी सांगितलेलं होतं की मोदी में बहुत ही दम, इसीलिए उनके साथ है हम, और इंडिया आघाड़ी में बहुत कुछ है कम, इसीलिए मोदी जी में बहुत सारा है दम। क्या पोर्टफोलियो चाहते हैं आप? ठीक है, जो भी दे देगा, माननीय नरेंद्र मोदी जी आदरणीय प्रधानमंत्री है, जो भी जिम्मेदारी देगी वो निभाने का काम मैं करूंगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।